मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण पुन्हा लातूर शहरातील स्वामी विवेकानंद चौक या ठिकाणी थांबलेले आहोत। एकंदरीत लातूरला शांघाई करण्याचं इथले आमदार खासदार बोलतात आणि त्याच पार्श्वभूमीवर लातूर शहरामध्ये जिथून की लातूरच्या पूर्व भागामध्ये पाणी पुरवठा केला जातो त्या ठिकाणी कचरा डंपिंग केली जाते। एकंदरीत लातूरमध्ये कचरा डंपिंगचाही असाही लातूर पॅटर्न ही लातूर प्रशासन दाखवते का आमदार खासदार दाखवतात। माझ्या मागेली आपण परिस्थिती पाहू शकतात। तर इथं मोठ्या प्रमाणामध्ये कचऱ्याचा थैमान मांडलेला आहे आणि माझ्यासोबत या भागातले काही नागरिक आहेत। आपण यांच्याकडून या भागातल्या समस्या जाणून घेऊ। यापूर्वी या ठिकाणी कचऱ्याबाबतीत इथल्या नागरिकांनी आवाज उठवला होता, तेव्हा हे कचरा डंपिंग बंद केलं होतं। आता पुन्हा हे कचरा डंपिंग चालू झाल्याचं दिसून येत आहे। माझ्यासोबत या भागातले नागरिक आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ की काय परिस्थिती आहे। माझं नाव आहे रणजित बेल्लाळे। या भागामध्ये शासकीय वसतिगृह आहेत, हॉस्पिटल आहेत, नागरिक राहतात। यावेळी आम्ही प्रशासनाला वेळोवेळी पत्राद्वारे जनतेद्वारे आम्ही गेल्या वर्षीपासून निवेदन 10 वर्षापासून देत आहेत, पण डंपिंग प्रश्न हा सोडवतात। नगरसेवकही म्हणतात की इथलं आम्ही वेळोवेळी इथला प्रशासन कॉन्टॅक्ट बरोबर झालेला आहे आणि ती झाल्यानंतर आम्ही काढून घेऊ। आणि इथं कोणताही सुका कचरा ते ओला कचराही डंप केला जातो। येथे अनेक वार्डाचा येथे कचरा डंप करून इथे नियोजन लावलं जात नाही आणि इथे डास मच्छर या अनेक रोगाचा प्रादुर्भाव असल्यामुळे लोकांना डेंगू मलेरिया आणि इथला डाटाही डॉक्टर प्रशासनातर्फे दिला जात नाही आणि इथले प्रशासन वेळोवेळी म्हणतात की आम्ही इथला कचरा काढून घेऊ, स्वच्छता करू, पण एकंदरीत आपण पाहायला गेलात तर हा भरपूर दिवसापासून प्रलंबित प्रश्न आहे। इथले स्थानिक नगरसेवक असतील, काही दिवसापूर्वीचे आता जे माजी झालेले आहेत त्यांनीही या ठिकाणी येऊन एक दोनदा भेट दिली, पण त्यानंतरही काही कारवाई झाल्याचं दिसून येत नाही आहे। लातूर पॅटर्न स्टडीसाठी फेमस आहे, पण सध्या आता आमच्या एरियामध्ये लातूर पॅटर्न झालेला आहे, कचरा डंपिंग पॅटर्न झालेलं आहे। कारण की मागच्या वेळेस पण आम्ही सांगितलं होतं की आमच्याकडे लहान मुलं आहेत, सगळं माझ्या मुलीला पण डेंग्यू झालेला आहे, माझ्या पुतणीला डेंग्यू झालेला आहे, सगळ्यांचे प्रॉब्लेम झाले। सांगितलं 1 वर्ष झालं, हे टेम्पररी फक्त बंद करतात, पण चालू तसंच ठेवलेलं आहे, ते काहीच फरक पडत नाही। आणि याच्यासमोरच आमचं घर आहे की त्यांचं डोअर ओपन केलं की सगळी स्मेल आमच्या घरामध्ये येते, सगळं म्हणजे जेवणं बसणंसुद्धा मुश्किल होऊन गेलेलं आहे। पण याचा काही पॅटर्न काही चेंज होत नाही आहे, काहीच नाही आहे। सगळ्यांना आम्ही नगरपालिकेमध्ये जाऊनसुद्धा कंप्लेंट केली होती, सांगितलं होतं। सगळे अधिकारी येऊन फक्त बघून जातात, करतात काहीच नाही। फक्त मोठ्या मोठ्या गोष्टी बोलल्या आणि होत नसतात सगळ्या, त्या काही कराव्या पण लागतात। कोणाचे काय प्रॉब्लेम्स क्रिएट होत आहेत सांगतो आहे। कचरा गाडी येते, फक्त नावाला आठवड्यातून एकदा येते, वाजून चालली जाते, बट तिथं कचरा घेण्यासाठी थांबत नाही कोणी। फक्त असं म्हणतात हो आम्हाला वरून ऑर्डर्स आहेत, त्यांना तरी काय बोलणार जेव्हा अधिकारीच काही काम करत नाही। दुसऱ्यांना बोलण्यात काही अर्थच नाही आहे ना। जेव्हा येऊन बघा, स्वतः राहून बघा, मग कळेल। पावसाळा असू द्या, काही असू द्या, सगळी घाण पडलेली असते इथे। आतासुद्धा तुम्ही जर बघत असाल तर पाठीमागे आणि बाहेरसुद्धा बघा, सगळा कचरा पडलेला आहे आणि तो पूर्ण आमच्या घरामध्ये वगैरे सगळे तो कुत्रे दारासमोर कचरा आणून टाकतात, काहीच क्लिनिंग नाही आहे। इवन त्यांना सांगितले सुद्धा की इथे कचरापेटीचा एखादा डब्बा बाहेर ठेवावा, जेणेकरून नागरिक तिथे आणून टाकतील, पण तसं काहीच होत नाही। सगळे तिथेच कचरा आणतात, डेपोपुढे सगळे कुत्रे हे ते सगळे आमच्याकडे आणून टाकतात, आमचे लेकरं बिमार पडतात। कृपया काहीतरी आता तरी ॲक्शन घ्यावी, 1 वर्ष होऊन गेलेलं आहे, तर प्लीज बघा त्याच्याकडे। एकंदरीत यापूर्वीही लातूर महानगरपालिका अंतर्गत हा कचरा डंपिंग तात्पुरता बंद केला असल्याचे दिसत आहे। याच ठिकाणी नसून लातूर शहरामध्ये भरपूर ठिकाणी जिथे की माजी मंत्री दिलीपरावजी देशमुख साहेबांच्या घरापाशी कचरा डंपिंग केला जातो, म्हणजे एकंदरीत हाही कचरा डंपिंग करण्याचा लातूर पॅटर्न का? एकंदरीत आपण पाहायला गेला तर महाराष्ट्र प्रदूषण कंट्रोल नियंत्रण बोर्ड, छत्रपती संभाजीनगर यांचे काही नॉर्म्स आहेत की कचरा कुठं डंपिंग केला पाहिजे किंवा कचरा कुठं साठवला पाहिजे, याचे कुठलेच नॉर्म्स लातूर शहर महानगरपालिका अंमलात आणत नाहीत किंवा संबंधित जे काही गुत्तेदार आहेत ते अंमलात आणत असल्याचे दिसून येत आहे।